गंभीर आणि या सभागृहामध्ये आपले आभारच व्यक्त करायला पाहिजेत की अतिशय संवेदनशील आणि शिक्षणाशी निगडित असलेला हा विषय आणि तो त्याच्या बाबतीमध्ये चर्चा घडून यावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. सभापती महोदय, जर क्यू आर कोड जर त्याचा नंबर सहित जर सदस्यांना जर मिळत असेल तर तो डिपार्टमेंट मधून किती लोकांकडे गेला असेल याची कल्पनाच आपण करू शकतो. आणि म्हणून आमचा वैयक्तिक हेवे दावे नाहीत, परंतु ही सिस्टम ज्या पद्धतीने पोखरले आणि तरी सुद्धा आम्ही त्याला जर पाठीशी घालणार आहोत त्याची चर्चा होऊ द्या. आपण सिस्टम तयार केली, परवा उच्च शिक्षण मंत्री त्यांनी निर्णय दिला आणि त्या माणसावर गुन्हा दाखल झाला. आपण त्यावेळेला होता तिथे. आणि म्हणून या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये हा गुन्हाच आहे ना, हा गुन्हाच आहे. आणि सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातनं का व्हायला लागल्यात? जो महाराष्ट्र दिशानिर्देशक म्हणून आपल्या अख्ख्या याच्यामध्ये देशामध्ये पाहिलं जायचं, आज महाराष्ट्राकडे अशा दृष्टीने पाहिलं जाते की इकडे सगळ्या ह्या असले कांड असल्या अशा प्रकारचे पेपर फुटीचे जे काय प्रकार होतात ते दुर्दैवाने शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होत आहे. याची लाज वाटते आम्हाला. आम्ही आतापर्यंत बिहारचा आणि युपीच्या गोष्टी करत होतो. आज आम्हाला लाज वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं घडतंय. ज्यांनी शिक्षणासाठी इतके वनवास भोगले आणि शिक्षणासाठी हे करत असताना महाराष्ट्राने आपला एक लौकिक देशभरामध्ये प्रस्थापित केला. आज त्याच महाराष्ट्रामध्ये पेपर फुटतात आहेत, टीईटीचे फुटतात आहेत, नीटचे फुटतात आहेत आणि त्याचे बिलंदर सगळे जे मेन लोक आहेत ते ह्या महाराष्ट्रात आहेत, पुण्यात आहेत. आता पुणे तिथे काय गुन्हे असं जर आम्ही म्हणालो तर कुणाला तरी मिरच्या लागण्याची शक्यता आहे. पण आमचा काय नाईलाज आहे, सगळे तिथूनच होते. आणि म्हणून याची चर्चा होणं गरजेचं आहे. कोण कोण याच्याशी निगडित आहे, कशाला सिस्टम आपण बनवले सांगा बघू. मग तिथे स्ट्रॉंग रूम असेल, तिथे कॅमेरे असतील, तिथे मोबाईल घेऊन जायला परवानगी नाही, एवढं सगळं करून हे जर क्यू आर कोड जर बाहेर येत असतील, त्याचे जर नंबर बाहेर येत असतील तर हे अतिशय गंभीर आहे. आपल्याकडनं अपेक्षा आहे, जसं दानवे साहेब म्हणाले, आम्ही सगळेच म्हणतोय, आपण प्राध्यापक आहात, आपण नेहमीच अशा पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. आणखी दुर्दैवी गोष्ट, कोर्टाने त्या आयुक्तांना तिथून त्यांच्या जागेवरनं तिथून त्यांना हलवावं म्हणून त्या कोर्टाचे निर्देश आहेत, अजून तिथंच आहेत. म्हणजे नक्की काय ठरवलेलं आहे सांगा? अधिवेशन चालू आहे म्हणून आम्ही आपले बोलतोय, आम्ही आपल्या ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय, वस्तुस्थिती सभागृहाच्या समोर आणतोय, तुमच्या समोर आणतोय आणि ते मात्र तिकडे आमचं कोण काय वाकडे करते असाच तो म्हणत होता ना. आणि मग सभागृहात जेव्हा आम्ही आवाज उचलला त्यावेळेला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि म्हणून दोन महत्वाच्या गोष्टी राहतील. एक, चर्चा तो होणं गरजेचं आहे. तो आयुक्त आज संध्याकाळी हे सभागृह संपण्यापूर्वी त्या आयुक्ताची तिकडनं बदली झाली पाहिजे किंवा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नंबर 2, ह्या सगळ्या गंभीर विषयाची चर्चा होणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने गरजेचं आहे, देशाच्या दृष्टीने गरजेचं आहे. महाराष्ट्राचा लौकिक जो रसातळाला गेलेला आहे, कमीत कमी एक मेसेज जाऊ द्या की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये ह्याची चर्चा होते आणि त्या असल्या लोकांवर कारवाई होते. जशी नीटची चौकशी झाली सीबीआयच्या माध्यमातून, इथल्या ह्याच्यावर SIT वर वगैरे मी त्याच्या बाबतीत भाष्य नाही करणार, परंतु त्यांनी चांगलं काम केलं नीटच्या ह्याच्यामध्ये आणि सगळ्या राज्यामध्ये आहे. त्यामुळे तो सीबीआयशी निगडित विषय आहे. त्यामुळे त्याची चौकशी सीबीआय कडे जाण्यासाठी सुद्धा आम्ही धागेदोरे देतो ना, आपल्याला बिहारचे धागेदोरे देतो, बाकीच्या राज्यातले धागेदोरे देतो, परंतु संधी द्या आम्हाला या बाबतीमध्ये, आम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी द्या. आणि म्हणून आपण एक प्रश्न नेहमीच विचारता, हा कसा होतो तो सांगा. याच्याशी शासनाचा थेट संबंध आहे. याच्याशी संबंधित जवळजवळ 6-7 लाख लोकांनी जे परिश्रम केलेत त्यांचा संबंध आहे. याच्याशी थेट प्रशासनाचा संबंध आहे. आणि म्हणून हा विषय अतिशय महत्वाचा, गंभीर आहे. आपण सगळं कामकाज बाजूला ठेवून या विषयाची चर्चा व्हावी अशा पद्धतीची आपल्याला मी विनंती करतो. शासनाचं मंत्री महोदय
289च्या 5 सूचना 5 जणांनी दिल्या होत्या. आतापर्यंत 6 सदस्य बोललेले आहेत आणि मंत्री महोदय सभागृहात आहेत.